छान छान गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघूया कथा ज्येष्ठा गौरीची। कहाणी ज्येष्ठा गौरीची। एक छोटेसे गाव होते। त्या गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता। भाद्रपद महिना आला। घरोघरी लोकांनी वाजत गाजत गौरी आणल्या। ब्राह्मणाच्या मुलांनी हे पाहिलं। त्यांनी आपल्या आईला गौरीला आणण्यास सांगितले। आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा अर्चा केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही। वडिलांनी मुलांचा हट्ट ऐकला। मनात फार दुःखी झाले। गरिबीमुळे आपण मुलांचे लाड पुरवू शकत नाही याचे त्यांना वाईट वाटले। जगण्यापेक्षा मरण बरे असे म्हणून ते तळ्याच्या पाळी गेले। जीव द्यावा म्हणून निश्चय केला। संध्याकाळ झाली होती। जवळच एक म्हातारी सवाशीण म्हणजे सवाष्ण भेटली। तिने ब्राह्मणाची चौकशी केली। ब्राह्मणाने सर्व हकीकत सांगितली। म्हातारीने त्याला बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या। ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले। बायकोने आलेल्या पाहुणीसाठी काहीतरी खायला करावे म्हणून तांदळाच्या कण्या मडक्यात पाहू लागली, तर तिला ते मडके कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले। तिला नवल वाटले। तिने हे आपल्या नवऱ्याला सांगितले। त्यालाही मोठा आनंद झाला। कण्यांची पुष्कळ पेस केली। सगळ्यांनी ती पोटभर खाल्ली व आनंदाने झोपले। दुसरा दिवस उजाडला। म्हातारीने ब्राह्मणाला सांगितले, मुला मला न्हाऊ घालायला सांग, देवाला घावन घातले नैवेद्याला कर। ब्राह्मणाने बायकोला सर्व सांगितले आणि आपण स्वतः भिक्षेला गेला। पुष्कळ भिक्षा मिळाली। सगळे सामान आणले। ब्राह्मणाला आनंद झाला। सगळा स्वयंपाक केला। सर्वजण पोटभर जेवली। म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर। ब्राह्मण म्हणाला, आजी, भाजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काळजी करू नकोस। तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे तितके खुंटपूर, तितक्या दावी बांध। संध्याकाळी गोरोज मुहूर्तावर गाई म्हशींचे नावे घेऊन हाका मार, म्हणजे त्या येतील। तुझा गोठा भरेल, त्यांचं दूध काढ। ब्राह्मणाने त्याचप्रमाणे केले। घराला बरकत आली। दुसऱ्या दिवशी खीर केली। संध्याकाळ झाली। म्हातारी म्हणाली, मला आता पोस्ती कर। ब्राह्मण म्हणाला, तुम्ही गेलात म्हणजे माझे वैभव नाहीसे होईल। म्हातारी म्हणाली, माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही। ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच, मला आज पोस्ती कर। ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले वैभव असेच वाढावे असा काही उपाय सांगा। गौरीने सांगितले, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक। हंड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक। असं केलंस म्हणजे तुला कधी कमी पडणार नाही। ब्राह्मणाने बरं म्हटलं व तिची पूजा केली। गौर प्रसन्न झाली। तिने म्हणजेच गौरीने आपले व्रत सांगितले। भादव्याच्या म्हणजेच भाद्रपद महिन्यात तळ्याच्या पाळी जावे। 2 खडे घरी आणावे। गरम पाण्याने ते धुवावे। ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी। दुसरे दिवशी घावन घातले। तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा। सवाष्णीची ओटी भरावी, जेवू घालावं। संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी, म्हणजे अक्षय सुख मिळेल। आजची गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी माझा छान छान गोष्टी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा।